नमस्कार. आज शिकणार आहोत गणेश उत्सव निमित्त खूपच सुंदर 3 फुलं. नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. गणेश फेस्टिवल आहे त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे. खूपच सुंदर आपले मी फुलं शिकवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आणि त्याला काय करणार आहे मी उलट्या बाजूने गोल करून घेणार आहे किंवा तुम्ही बोटानेही असं अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे आणि आजूबाजू आपल्याला अशा पद्धतीने डॉट्स पाडून घ्यायचे. थोडं अंतर सोडून नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझे यूजफुल व्हिडिओ असतात आणि खास ज्यांना रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे डॉट्स पाडून घ्यायचे आहेत आणि त्याला काय करायचं थोडं वरती करायचं आपल्याला. अशा पद्धतीने फक्त वरच्या बाजूला एका बोटाने बघू शकता तुम्ही. हे बघा मी फक्त वरती सरकवते. तुम्हीही नक्की ट्राय करा. नक्की येईल तुम्हालाही. खूपच सुंदर आपली फ्लावर अशी डिझाईन होणार आहे. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला व्यवस्थित एकसारखे फुलं करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बघा इथंही आपल्याला अशा पद्धतीने एका बोटाने फ्लावर तयार करून घ्यायचे. मधीही सुंदर असं हे बघा. आता त्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी जांभळा कलर असा टाकून घेणार आहे. थोडासा जास्त डार्क. हे बघा अशा पद्धतीने त्यालाही आपल्याला गोल करून घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण विरुद्ध कलर टाकणार आहोत. नंतर आपण लाल कलर टाकणार आहोत. इथेही आपल्याला मध्यभागी थोडा एक छोटा डॉट लाल कलरचा टाकून घ्यायचा आहे. खूपच इझी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे. जे रंगोली नक्कीच ट्राय करा. आणि मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आता हे बघा एक कलर मी अजून टाकणार आहे. थोडासा आपल्याला पुढं टाकून घ्यायचा आहे म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. ज्याला अगदी कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी मी या पद्धतीने व्हिडिओ आणते. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे. त्याच्यामध्ये मिनी रांगोळी भरली बघा. कलर रांगोळी अगदी 50 रुपयाला भेटते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण तिसरं फूल शिकणार आहोत. अशा पद्धतीने हे बघा आपल्याला गोल करून घ्यायचं आहे थोडा चकलीच्या आकारसारखं. आणि याला काय करायचं आहे आपल्याला असं फ्लावर्स काढत जायचं आहे. बघू शकता तुम्ही एकदम सिंपल फ्लावर आहे. कोणालाही येईल. अशा पद्धतीने आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे कसाला दाखवत त्याला कितला. मी आता काय करणार आहे मार्कर घेतला आहे. अशा पद्धतीने बघा चारी बाजूने आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. सरकवून घ्यायचं आणि यालाही असं सरकवत जायचं आहे आपल्याला. हे बघा म्हणजे वेगळं असं फूल आपलं तयार होतं झटपट. कारण गणेश उत्सव निमित्त मी सगळ्या रांगोळ्या आणल्या आहे. चॅनलवर जा. माझं JL रंगोली, JR रंगोली, JV रंगोली आणि JS रंगोली ह्या 4 चॅनल आहेत माझे. नक्की ट्राय करा तुम्हीही. अशा पद्धतीने फक्त आपल्याला मार्करने जुना झालेला असेल मार्कर त्याच्याने आपल्याला बाहेर फेकत जायचं आहे रांगोळी. मी सोप्यात सोपी पद्धतीचे फुलं किंवा हे आणते कारण एक जरी हे फूल टाकलं ना तरी आपली म्हणजे हे एक जरी फूल टाकलं तरी आपल्याला रांगोळी सुंदर अशी दिसते अंगणात. अशा पद्धतीने याला आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. फक्त मी मार्करने घेते बघू शकता. नंतर आपण कलर टाकून घेणार आहोत.
त्यालाही मी नीट गोल करून घेणार आहे. नाही आलं तर आपल्याला डबल वेळा अशा पद्धतीने व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आपल्याला थोडं थोडं इकडं काढत जायचं आहे अशी रांगोळी, म्हणजे थोडी बारीक डिझाईन अशी वेगळी दिसते. मधीही आपल्याला कलर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने. बघा, मी पिवळा कलर टाकून घेणार आहे. तुम्ही तुमचा आवडता कलर टाकू शकता. चारी बाजूलाही टाकायचं आपल्याला. कलरफुल म्हणजे हळदी कुंकुम शुभ अशी रांगोळी दिसण्यासाठी मी खास 2 कलर टाकत असते, लाल किंवा पिवळा. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला लाल कलर असा टाकून घ्यायचा आहे. हे बघा, तिसरं फूल आपण शिकणार आहोत अशा पद्धतीने. रांगोळी नाही ना, मी रिंग ठेवून घेतली आहे आणि त्याला आपल्याला गोल करून घ्यायचं अशा पद्धतीने. बस एक वेळा दाखवायचं बेटा. घेतलंय मी. व्यवस्थित आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ना झाकण ठेवून त्याला सरकवायचं आहे, म्हणून त्याला डार्कच लागेल अशा पद्धतीने. हे बघा, मी झाकण घेऊन घेतलं आहे आणि ते झाकणने आपल्याला इकडं असं सरकवायचं आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने सरकत जायचं आहे. आपल्याला नाही व्यवस्थित आलं तर वापस करायचं आहे आपल्याला. असा लाल कलर जास्त डार्क असा डॉट टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने, जास्त क्वांटिटीमध्ये. आणि त्याला थोडीशी रिंग बनवून टाकायची अशी गोल. व्यवस्थित सगळी बाजूला एकसारखी यायला पाहिजे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्यालाही आपल्याला झाकणने अशा पद्धतीने जिथं जिथं आपण गोल केलं आहे तिथं असं सरकत जायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. थोडं मध्ये ढकलायचं आहे आपल्याला व्यवस्थित. मी डबल वेळा करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हळूहळूच आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता मी दुसरा कलर टाकून घेणार आहे. हा पाण्याने ओला झाल्यामुळे कळत नाही. अशा त्यालाही आपल्याला असं करत जायचं आहे. थोडं जवळ करायचं आहे, म्हणजे पार शेवटपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने भिडवून टाकायचं आहे. नंतर मी अजून लाल कलर घेणार आहे, किंवा तुम्ही पिवळाही घेऊ शकता. हे एका कलरचं फूल आहे, पण मी तुम्हाला दाखवते वेगळ्या कलरचं. एका कलरमध्ये येतं हे जास्वंदी टाईप फूल आहे, जास्वंदीचंच फूल आहे अशा पद्धतीने. पण मी कलरमध्ये दाखवते म्हणून कोणाला समजणार नाही म्हणून मी. हे बघा, असं गोल करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. बघा, झाकणनेच आपल्याला टाकत जायचं आहे. हे बघा, आपण आता बघा असं शेवटपर्यंत आपल्याला सरकायचं आहे. जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत. अजून मी लाल कलर टाकून घेणार आहे. थोडा जास्त लाल कलर टाकणार आहे मी आणि बोटाने असं गोल करून घेणार आहे. वापस मी झाकणने थोडं असं सरकवणार आहे अशा पद्धतीने. मी मार्कर घेतलंय. हे बघा, इथून मला मध्ये असं करत जायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. म्हणजे हे वेगळं फूल. आणि मी जास्वंदीचंही फूल दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्ही मधूनही घेऊ शकता. हे बघा, मी फक्त लालपासून घेते, लाल मधीपासून घेते. नक्कीच ट्राय करा. हे वेगळं जरा फूल आपलं झालं आहे तयार. आणि माझा मार्करने अजून आपल्याला जे बाकी होतं ना याच्यातनंही घ्यायचं आहे, म्हणजे खूपच सुंदर असं कलरफुल आपलं फूल होणार आहे अशा पद्धतीने. बघा, हे बघा, मध्ये हे बाकी होतं तेही घेतलं आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, पिवळा कलर असं टाकून घ्यायचं आहे. थोडं डार्क टाकायचं आपल्याला.
आणि त्याच्यामध्ये तुमचा आवडता कलर किंवा दुसरा कलर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने लालही टाकू शकता। हे बघा, आणि आपल्याला काय करायचं आहे, एका बोटाने थोडंसं मध्ये ढकलायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे वेगळी डिझाईन थोडी अशा पद्धतीने। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे। धन्यवाद। याने बोर करून टाकलं का बेबी?